चुनाभट्टी शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे या बँकेचं अत्यंत योग्यरित्या अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेत बँकेनी जी नवीन उंची गाठलेली आहे असे आमच्या विधिमंडळातील आमचे सहकारी माननीय आमदार प्रवीणजी दरेकर साहेब, विधिमंडळातील आमचे सहकारी ज्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं असे प्रसादजी लाड, त्याचप्रमाणे बँकेचे उपाध्यक्ष श्री माननीय सिद्धार्थ कांबळे, ज्येष्ठ संचालक आणि ज्यांची सहकार क्षेत्रात ओळख द्यायची गरज नाही, ज्यांनी सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेली आहे, सहकार क्षेत्र मुंबईत रुजवण्यात ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे असे सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक माननीय नंदकुमार काटकर साहेब, माजी अध्यक्ष चंद्रकांत खोपटेजी, संचालक जिजाबा पवारजी, संचालक मान्य प्रकाश दरेकरजी, माजी नगरसेवक श्री सावंतजी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष श्री राजेश शिरवाडकरजी, माजी नगरसेवक कप्तान मलिकजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित मुंबई बँकेवर प्रेम करणारे, सहकार क्षेत्रावर प्रेम करणारे असे उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, सर्वप्रथम मुंबई बँकेच्या संपूर्ण टीमला, मुंबई बँकेचे जेवढे सभासद आहेत, पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे खातेदार आहेत, या सगळ्यांना मी आजच्या या नवीन उपलब्धीची मनापासून मी शुभेच्छा देतो। आज इकडे प्रवास करत असताना मी सहज प्रवीण भाऊंना विचारलं की आता मुंबईत 20-25 शाखा तरी झाल्या असतील, तर मला अत्यंत आनंद वाटतो सांगताना प्रवीण भाऊंनी मला सांगितलं आज इकडे बँकेच्या 60 पेक्षा अधिक शाखा या मुंबईत झालेल्या आहेत आणि त्यामुळे अशा या शिखर बँकेच्या मुंबईच्या या शहरात जिथे एक रूम घेणं एक स्वप्न असतं, एक छोटं कार्यालय बनवणं हे लोकांचं आयुष्यातलं ध्येय असतं, अशा ठिकाणी मुंबई बँकेसारख्या संस्थेनी 60 पेक्षा जास्त शाखा उभारून प्रमुख ठिकाणी आपली हेड ऑफिस कार्यालय बनवून आपली एक ओळख या मुंबईत निश्चितपणे सिद्ध केलेली आहे। बांधवांनो, आपल्या सर्वांना माहित आहे भारत राष्ट्रात लोकशाही, संसदीय लोकशाही पद्धतीने सगळा कारभार चालतो। या जगात गव्हर्नन्सच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, कुठे डेमोक्रेसी आहे, कुठे कम्युनिस्ट रूल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हे गव्हर्नन्स पॅटर्न जगभरात दिसून येतं, परंतु भारतात आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी चूज केलेली आहे। संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून या देशाचा संपूर्ण गव्हर्नन्स चालतं आणि असं असताना या देशात संसदीय लोकशाही कशी चालावी या संदर्भातला पूर्ण माहिती असो किंवा आदेश असतील हे या देशातल्या संविधानातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत। या देशाचं संविधान निश्चितपणे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं आणि याच संविधानामध्ये सहकार क्षेत्राबद्दल आणि सहकार क्षेत्राला एक विशेष स्थान दिलेलं आहे हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच
ज्या संविधानात सहकार क्षेत्राला विशेष स्थान दिलं गेलं आहे त्याचा अर्थ हाच आहे की संविधानाला पुढे नेण्यासाठी आणि देशात लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राचं खूप मोठं योगदान आहे आणि योगदानाची गरज आहे। खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी हे लिंकन साहेबांनी अत्यंत योग्यरित्या सांगितलेलं फॉर द पीपल, ऑफ द पीपल अँड बाय द पीपल, आणि म्हणूनच लोकांचं योगदान आणि लोकांचा सहभाग हा लोकशाहीला पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच सहकार क्षेत्र याला या आपल्या लोकशाहीत एक विशेष स्थान दिलेलं आहे। मानवानो, आज जर का सहकार क्षेत्राला पुढे न्यायचं असेल तर प्रामाणिकपणे काम करणारी लोकांची गरज आहे। सहकार क्षेत्रात जर का देशाचा उत्कर्ष करायचा असेल तर अशा प्रामाणिक संस्था पुढे येणं आवश्यक आहे। आणि सहकार क्षेत्रातलं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई बँक हे आपल्याला दिसून येत आहे। आज या बँकेच्या माध्यमातून मुंबईकरांच्या सामान्यातल्या सामान्य मुंबईकरांच्या गरजा असतील, स्वप्न असतील, त्या पूर्ण होताना आपण दिसत आहे। आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते। या मुंबईत करोडो अब्जो रुपयाच्या उलाढाली रोज होत असतात। या मुंबईत श्रीमंतातली श्रीमंत कॅप्टन ऑफ इंडस्ट्री आपण जे म्हणतो अशा लोकांचे व्यवसाय चालू असतात, सुरू असतात। आणि त्यात सामान्य मुंबईकराला न्याय मिळवून देण्यासाठी जर का कोण झटत असेल तर ते मुंबई बँकेसारख्या संस्था झटत असतात, हे सांगताना मला अभिमान वाटतो। इकडे अनेक नॅशनलाइज्ड बँक्स आहेत, अनेक प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँक्स आहेत, पण या सगळ्यांचं उद्दिष्ट हे नेशन बिल्डिंग तर आहेच, पण त्याच्या खालची अंडरलाइनिंग स्टेटमेंट कुठची असेल तर ती प्रॉफिटेबिलिटी आहे। परंतु कुठची संस्था, कुठचाही कारभार, कुठचाही उद्योग हा चालवताना नफा, प्रॉफिटेबिलिटी हे महत्वाचं असतंच, परंतु प्रॉफिटेबिलिटी नफ्यासोबत सामान्य माणसाचं उत्कर्ष करणं आणि त्याची स्वप्न पूर्ण करून देणं हे ध्येय कोण ठेवत असेल तर ती मुंबई बँक ठेवते। आणि म्हणूनच मुंबई बँकचं स्थान आणि मुंबई बँकची किमया ही आपण इतर संस्थांची, बँकेची तुलनाच करू शकत नाही। कारण आमचं भांडवल, या बँकेचं भांडवल केवळ नफा नव्हे तर लोकांची स्वप्नपूर्ती आणि लोकांना समाधान प्राप्त करून देणं हे आहे। आणि म्हणूनच या बँकेची तुलना मला वाटत नाही कुठच्याही इतर संस्थेची होऊ शकते। आज प्रवीण भाऊ आपण इकडे सांगितलं की बँकेनी विविध क्षेत्रात असणाऱ्या विविध लोकांना, संस्थेना भरपूर मदत केलेली आहे। सेल्फ रिडेव्हलपमेंटला फायनान्स करण्याचा पायनियर प्रोजेक्ट हा या बँकेनी हाती घेतलेला आहे। सेल्फ रिडेव्हलपमेंट मधनं आज कुठच्याही संस्थेला, कुठच्याही गृहनिर्माण संस्थेला आता बिल्डरच्या वरती अवलंबून राहायची गरज नाहीये। मुंबई बँकेसारख्या या संस्थेनी जो मदतीचा हातभार मुंबईकरांना या योजनेमार्फत दिलेला आहे तो खरोखरच अत्यंत मोलाचा आहे। याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आज या ठिकाणी प्रवीण भाऊंनी जेव्हा मला आमंत्रित केलं तेव्हा खरं तर पूर्वनियोजित दुसरे 1-2 कार्यक्रम होते, दिल्लीला जायचा पण एक प्रोग्राम होता, परंतु अशा बँकेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित न राहणं मला वाटतं माझ्यावर जी संविधानिक जबाबदारी आहे त्याबरोबर कुठेतरी तडजोड करण्यासारखं ठरेल। आणि म्हणूनच प्राधान्य आजच्या या कार्यक्रमाला देणं मी योग्य समजलं। ही बँक निश्चितपणे
पुढे जात आहे, मोलाची कामगिरी करत आहे। आपण बघितलेलं आहे की माझ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात गेटवे ऑफ इंडिया, फोर्ट, VT, हायकोर्ट हे सगळा परिसर येतो आणि फोर्ट सारख्या ठिकाणी स्वतःची इमारत असणं हे काय साधं काम नाही। जिथे टाटाचं हेड ऑफिस आहे त्याच्या शेजारी मुंबई बँकेचं हेड ऑफिस आहे, जिथे बिर्लांचं हेड ऑफिस आहे त्याच्या समोर आमच्या मुंबई बँकेचं हेड ऑफिस आहे, जिथे HSBCचं हेड ऑफिस आहे त्याच्या समोर मुंबई बँकेचं हेड ऑफिस आहे। आज जिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्यालय आहे तिकडे आमच्या मुंबई बँकेचं कार्यालय आहे। आणि त्यामुळे मला आता जेव्हा मी देशात फिरतो, आमच्या पीठासीन अधिकाऱ्यांचे कॉन्फरन्सेस असतात, तिथे जातो, तेव्हा मला विचारतात आपका चुनाव क्षेत्र कौन सा है? तेव्हा मी सांगतो त्यांना की गेटवे ऑफ इंडिया जहाँ है ना वही मेरा चुनाव क्षेत्र है। आता यापुढे असंच सांगायला लागणार, जहां हमारे मुंबई बैंक का हेड ऑफिस है वही मेरा चुनाव क्षेत्र है। आणि तो दिवस दूर नव्हे जेव्हा आमच्या मुंबईला ओळख ही मुंबई बँकेच्या मार्फत मिळेल अशी मनोकामना मी आज व्यक्त करतो। आपण सर्वजण इकडे श्रम घेऊन, मेहनत घेऊन जे स्वप्न, जे रोपटं यापूर्वीच्या आपल्या संचालक मंडळींनी, अध्यक्षांनी या ठिकाणी पेरलेलं आहे ते मोठं वृक्ष करून इकडे सावली या मुंबईकरांना यापुढे देईल अशी मनापासून आपली इच्छा व्यक्त करतो। आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणून, या मुंबई शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो, जेव्हा जेव्हा आणि ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला माझ्या सहकार्याची गरज लागेल मी निश्चितपणे तुमच्या सोबत सातत्याने असेन। बँकेला खातेची संख्या वाढवणं हे प्रत्येक बँकेचं ध्येय असतं, परंतु मुंबई बँकेला विधिमंडळाच्या खात्यांची उघडण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती करताना जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही, कारण बस नाम ही काफी है। आणि असं असताना बँकेचं तर नाव आहेच, अध्यक्षांचं पण नाव आहे आणि त्यामुळे अशा योग्य हाती कारभार असल्यामुळे जास्त कोणाला विचार करायला लागणार नाही अशी मला खात्री आहे। प्रवीण भाऊंच्या बद्दल थोडं सांगणं आवश्यक आहे, कारण ज्या क्षेत्रात ते हात घालतात, ज्या क्षेत्रात ते लक्ष देतात त्या क्षेत्रात उन्नतीच होते। प्रवीण भाऊ विधानसभेत आमदार होते, त्यावेळेला विधानसभा त्यांनी गाजवून दाखवली आहे, आपण सगळ्यांनी बघितली आहे। प्रवीण भाऊ विधान परिषदेचे सदस्य झाले, सदस्य होताच ते विरोधी पक्ष नेते झाले आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची कारकीर्दही आपण सर्वांनी बघितलेली आहे। एक विरोधी पक्ष नेता कसा असावा, त्याचा दरारा कसा असतो आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचं योगदान कसं असावं हे त्यांच्या रूपातनं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि आता या मुंबई बँकेचे संचालक म्हणून अनेक वर्ष ते कार्यरत आहेत आणि संचालक कसा असावा आणि मुंबई सारख्या शहरात बँक कशी चालवावी याचं उत्तम उदाहरण मुंबई बँकेच्या मार्फत प्रवीण भाऊ निश्चितपणे या मुंबईला देत आहेत असं सांगताना मला आनंद वाटतो। आणि आपल्या सर्वांना या नवीन उपलब्धीच्या शुभेच्छा देत असताना तुम्हा सर्वांना परत एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो, तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो। विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर फारशी बोलायची सवय राहिली नाहीये, कारण प्रवीण भाऊंसारखे आमचे जे मित्र आहेत ते सातत्याने आम्हाला सांगत असतात तुम्ही आता अध्यक्ष झाला आहात, बोला कमी आणि ऐका जास्त। आणि म्हणूनच आता विशेष काय अधिक बोलत नाही, तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।